नमस्कार ताई. हे घ्या, आता मी बनवलेला आहे असा झक्कास आणि सुंदर असा नारळी भात, जो आपण नारळाच्या खोबऱ्यापासून बनवलेला आहे आणि खूपच छान अशी याची टेस्ट झालेली आहे. तुम्ही बघू शकता, यामध्ये मी केसर टाकलेले नाही आहे. माझ्याकडे खोबरं खवण्यासाठी खवणी पण नाही आहे, तरी पण मी हा भात बनवलेला आहे आणि त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्याआधी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर हा असा सुंदर भात बघा, तुम्ही बघू शकता, एकदम छान अशी याचं टेक्स्चर झालेलं आहे आणि खूप छान अशी टेस्ट पण आलेली आहे. असा हा सुंदर भात आपण नारळी पौर्णिमेच्या दिवशी करत असतो. पण मी ती मी ती रेसिपी आधीच तुमच्याबरोबर शेअर केली. तर नक्की बघा. हे मी खोबरं घेतलेलं आहे नारळ फोडून, आणि आता माझ्याकडे खवणी नाही आहे. तर हे बघा, असं आपण हे खोबरं जे आहे ते, जे आपलं काकडी सोलायचं असतं त्याच्याने सोलून घेणार आहोत. खूप छान असं सोललं जातं, काही गरज नाही आहे त्या नारळाच्या खवणीची. याची घरातल्याच वस्तू वापरून आपल्याला गोष्टी करायच्या आहे, जास्त खर्च पण करायचा नाही. हे बघा, आता हे ड्रायफ्रूट पण असतात सगळ्यांच्या घरांमध्ये. तर हे असं नारळाचं आपण हळूच असं काढून घेणार आहोत. आता एवढ्याच खोबऱ्याचं 1 वाटी खोबरं हे बनणार आहे. तर आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं बारीक करून घेणार आहे. हे बघा, खूप सुंदर असं, कुठेच असं ब्लॅक असं दिसत नाही आहे. आपल्या काकडी सोलायच्या याच्याने पण आपण सोलू शकतो. आणि आता मी घेतलेला आहे 1 वाटी बासमती तांदूळ. तो तुम्ही कुठला पण बासमती घेऊ शकता. हा मी साधा बासमती तांदूळ आहे हा घेतलेला आहे, आणि तो आपल्याला स्वच्छ असा आता धुवून घ्यायचा आहे. आता मी कढई ठेवली गॅसवरती. थोडंसं त्यामध्ये पाणी आहे. मी नेहमी सांगत असते, पाणी गेल्याशिवाय कढईमध्ये तेल किंवा तूप टाकायचं नाही, नाही तर ते अंगावर उडण्याचे चान्सेस जास्त असतात आणि खूप डेंजर असा चटका त्याचा बसत असतो. तर हे बघा, हे अशी कढई गरम झालेली आहे. यामध्ये आपण टाकणार आहोत आता 2 चमचे साजूक तूप, ज्याला आपण गावठी तूप असं देखील म्हणतो. तेलाचा वापर करायचा नाही आहे, तूप टाकून हा भात करायचा, त्याने त्याची टेस्ट एकदम छान अशी येते. तर हे बघा, आता मी यामध्ये आपली कढई गरम झालेली आहे. यामध्ये मी टाकणार आहे आता 2 चमचे गावठी तूप. तर आता हे तूप मी टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. कढई गरमच आहे, त्यामुळे हे तूप लगेच असं विरघळून गेलेलं आहे. खूप छान भाताची टेस्ट लागते. आणि त्यामध्ये मी हे 3 जे आहे आपले वेलचीचे अख्खे वेलदोडे म्हणतात ते टाकलेले आहे, आणि यात 2-3 मी लवंगा टाकलेले आहे. यामध्ये आपण 1-2 दालचिनीचे तुकडे पण टाकून घेणार आहोत. आहे तर हा गोड भात, पण याच्यामध्ये मसाल्याच्या पदार्थांचा पण वापर होतो. तर हे मी टाकलेलं आहे. तर याच्यामध्ये टाकणार आहे काजूचे काप, बदामचे काप, आणि ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. माझ्याकडे जेवढे ड्रायफ्रूट्स होते तेवढे मी टाकलेले आहे. तुमच्याकडे असतील ते तुम्ही यूज करायचे आहे. आणि याच्यामध्ये जे ग्रीन कलरचं माझ्याकडं पिस्ता नव्हता, त्यामुळं मी ते पंपकिन सीड्स म्हणतात ते यामध्ये टाकलेलं आहे. तर तुमच्याकडे जेवढे ड्रायफ्रूट्स असतील तेवढे तुम्ही टाकू शकताय. आणि या रेसिपीमध्ये मी एक अशी वेगळा असा पदार्थ टाकलेला आहे, जो तुम्हाला कुठल्याच कोणाच्याच रेसिपीमध्ये बघायला भेटलेला नसेल. तो मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. आता हे जे तांदूळ मी धुवून घेतलेले होते, हे कढईमध्ये आपण टाकून घेणार आहोत. हे तांदूळ मी भिजवलेले वगैरे काहीच नव्हते, फक्त हे स्वच्छ असे धुवून घेतलेले होते. आणि आपल्याला हे सगळं असं हलक्या हाताने परतवायचं आहे. खूप जोरजोरात आपण परतवलं तर आपल्या तांदळाचे हे तुकडे होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला हे काळजीपूर्वक असं हळूहळूच हा भात हलवायचा आहे. हे बघा, हे उरलेलं जे तांदूळ होते ते पण मी टाकून घेतलेले. मी जे बनवते तेच तुमच्याबरोबर शेअर करते, त्याच्यामुळे असं वेगळं काहीतरी आता बाऊलमध्ये मी तांदूळ त्यामध्ये टाकले, मग मी ते ठेवून दिलं असं नाही. त्यात बाऊलमध्ये तांदूळ ऑलरेडी थोडेसे राहिलेले होते, ते पण टाकून घेतले. कशाला वाया घालवायचं. आणि आपण नावाला म्हणजे किंचित असं यामध्ये मीठ टाकणार आहोत. कोणी कोणी मीठ स्किप पण करतं, पण थोडंसं मीठ टाकल्यावरती या भाताला छान अशी टेस्ट येते. माझ्याकडे केसर नाही आहे ना, मी त्यामध्ये दूध टाकणार आहे, पण मी पुढचे असे काही पदार्थ आहे जे यामध्ये टाकणार आहे, आणि आपला भात असा सुंदर असा होणार आहे. तर हे बघा, आता यामध्ये मी मीठ तर टाकले आहे मी. आता आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहे पाणी. तर याला थोडेसे टाकलेले आहे. थोडा वेळ आपण झाकून ठेवणार आहोत.
खूप असं शिजू द्यायचं नाही लगेच. थोडंसं पाणी जे आहे ते आटल्यानंतर अजून हा भात शिजलेला नाही आहे. आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. स्टीलची कढई आहे जी खाली लागत असते, हे मी तुम्हाला नेहमीच सांगते. माझ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगतच असते. आता हे मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि आपल्याला जेवढा तांदूळ आहे तेवढंच खोबरं घ्यायचं आहे. कमी जास्त प्रमाण केलं तर भाताच्या टेस्टमध्ये फरक पडतो. हे बघा, आता मी खोबरं टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये 1 वाटी खोबरं असं, आणि व्यवस्थित हळूवार असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे गूळ, जो मी आता काढून घेते आहे बाजूलाच. आपल्याला गूळ जो ॲड करायचा आहे त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. गुळाऐवजी तुम्ही साखर देखील वापरू शकता, पण गुळामुळे हेल्दी अशी आपली ही रेसिपी तयार होते आणि साखर जास्त खायची पण नसते. त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्तीत जास्त गुळाच्या रेसिपी पण शेअर करते. तर हे बघा, मी टाकलेलं आहे अर्धी वाटी गूळ आणि थोडंसं असं तूप टाकलेलं आहे वरतून 1 चमचा. आणि तुम्ही साखर पण टाकू शकताय. साखर टाकल्यावर थोडंसं दूध पण टाकू शकताय, पण गूळ टाकल्यावरती दूध टाकता येत नाही, त्याच्यामुळे मी फक्त गूळ टाकलेला आहे. खोबरं तर आपलं ऑलरेडी त्याच्यामध्ये आहेच, ओलं खोबरं. कोणी त्या नारळाचं दूध काढून ते सुद्धा यामध्ये ॲड करतं, पण मी एवढा वेळ नाही आहे माझ्याकडे की मी ते नारळाचं दूध विकत पण घेऊन आणि घरी पण बनवून टाकेल. तर सोप्यात सोपी पद्धत मी तुम्हाला शेअर केलेली आहे आणि तुम्हाला पण खूप असं अवघड वाटावं नाही, घरातल्याच पदार्थांपासून बनवायचं आहे. आता हे जे खोबरं बारीक केलेलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे. ते खोबरं उगेच वाया जाईल त्यामुळे मी ते पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर कोणी असं दाखवत नाही, पण मी दाखवते. जे आपण करतो ते दाखवलंच पाहिजे. तर मी हे बघा, प्रत्येक मैत्रीण जे आहे ती असंच करते, वेगळं काहीच नाही त्याच्यामध्ये. आता यामध्ये थोडंसं मी ते पाणी टाकून झाकून ठेवलेलं आहे. आता आपल्याला हा थोडासा वाफवू द्यायचा आहे. आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत ही सिक्रेट अशी पदार्थ जो आहे आपल्या खारीकचे काप, जे मी आधी पाण्यात भिजत ठेवलेले होते. छान असे टम्म असे फुगलेले आहे. अशी रेसिपी तुम्हाला कोणीच कधी दाखवलेली नसेल, जी मी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे. तेव्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हे बघा, आता मी यावरती झाकण ठेवलेलं आहे. थोडेसे आपल्याला कष्ट घ्यावे लागतात, कारण रेसिपी पण अशी सुंदरच आहे. त्याच्यामुळे थोडं आपल्याला झाकण ठेवणं, पाणी आहे का नाही भातामध्ये चेक करणं. हे बघा, अशी सुंदर अशी उकळी आलेली आहे आपल्या भाताला. छान असा हा भात आपला झालेला आहे. तर यामध्ये माझ्याकडे केसर नाही, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, पण केसरऐवजी मी टाकलेली आहे 1 चिमूटभर अशी हळद, ज्याच्यामुळे आपल्या भाताला येणार आहे पिवळा कलर, जो येत असतो केसरमुळे. पण या हळदीची टेस्ट काही यामध्ये येत नाही, कारण यामध्ये आपण ऑलरेडी बरेच पदार्थ ॲड केलेले आहे. दालचिनी आहे, वेलदोडे, लवंग आहे, त्यामुळे ह्या हळदीची टेस्ट याला अजिबात येत नाही. येतो तो फक्त असा पिवळा रंग. तर केसर नसलेली तरी ठीक आहे, आपण तसं पण करू शकतो आहे भात. तर हे बघा, आता यामध्ये मी टाकलेले आहे मनुके, जे मी भिजवलेले नाही आहे, फक्त स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे. ते परतवलेले पण नाही तुपात वगैरे. आणि आता हे हळूवारपणे आपण हलवून घेणार आहोत. हे बघा, आता आपला भात किती सुंदर असा दिसत आहे. नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. भात करता करता माझं आता कामं पण बाकी आहे. हे बघा, मला किचन ओटा आवरायचं आहे, भांडी पडलेली आहे, ते पण कामं मी साईडला करत आहे. आणि ते करता करताच रेसिपी पण मी बनवत आहे आणि ती तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर हे बघा मैत्रिणींनो, भरपूर कामं असतात, असं काहीच नाही का काम नाही आहे असं, किंवा मी स्पेशल फक्त रेसिपी बनवून दाखवते असं पण नाही आहे. तर हे कामं तर चालूच असतं आपले. तर आपण परत चेक करणार आहोत भात. तर आपला भात असा व्यवस्थित असा शिजत आहे, व्यवस्थित असा खालून लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपल्याला गॅस कमी करूनच हा भात शिजवून घ्यायचा आहे. तर मी आता परत झाकण ठेवलेलं आहे आणि आता हे बघा, आपला सुंदर असा टेस्टी असा एकदम नारळी भात, असा गोड भात ज्याला म्हणतो तो तयार आहे. खूप छान असा याचा वास येत आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा आणि माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मला कमेंट पण करा हा भात कसा झालेला आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकताय, विदाऊट केसर, विदाऊट खवणी आपला हा सुंदर असा भात तयार आहे.
हे बघा बघा आपला सुंदर भात असा हा नारळी भात एकदम छान असा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा भात आपला बनलेला आहे. तर हा भात नक्की ट्राय करा. विदाऊट केशर, विदाऊट खवणी आपण बनवलेला आहे नारळी भात, जो खूपच असा सुंदर आणि टेस्टी झालेला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा फ्रेंड्स. थँक्यू.